जॉर्डन जॉर्डन बघ काय लागलं. हे पकडा पकडा पुढे पुढे थांबा 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 एक जॉर्डन कुठे चाललाय आज. माफ कर. चल 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 चल. Too scared now, thinking I should call up. I'm not. I think it's hard how we always wait another day. How we watch things that kids walk away. Let's live down by the water, watch you come and go home. I wish we were both to like sail away. I just don't wanna care. Can you be here and I'm good alone? I'll be okay, miss you like an old friend. Too scared now, thinking I should call up. I'm not. जॉर्डन हा आहे ब्लॉक 4 आणि तुम्ही जे काही मगाशी बघितलं त्याला ॲक्च्युली कॉटन बड ट्रीटमेंट म्हणतात, जे जॉर्डनच्या डोळ्यांमध्ये डॉक्टर्स करत होते. आणि तुम्हाला मी मागे पण म्हणालो होतो की जॉर्डनला स्किड नावाचा एक अल्सर आहे, जो त्याला हिस्ट्री आहे. त्याला आता हे परत लेफ्ट टाईममध्ये झालं होतं. आणि तो अल्सर खूप पेनफुल असतो आणि जनरली हे जे लॅब्राडॉर्स असतात, ही जी ब्रीड असते, या ब्रीडमध्ये एक सर्टन एज नंतर म्हणजे 5 ते 6 वर्षाच्या नंतर हे अल्सर जे असतात ते डेव्हलप व्हायला लागतात त्यांच्या डोळ्यांमध्ये. आणि तसंच जॉर्डन बरोबर पण हीच केस आहे. त्याला हे तिसऱ्यांदा झालंय आणि यावेळेला परत एकदा लेफ्ट टाईम झालाय. सो त्याला मागच्या वेळेला मी आणलं होतं, पण तिथून काही रिकव्हरी झाली नाही कॉटन बड ट्रीटमेंट करून. सो आज त्याची परत फॉलोअप होता आणि म्हणून मी परत त्याला आज इथे आणलं होतं. आयबिट नावाचं खूप मोठं हॉस्पिटल आहे चेंबूरला, जे स्पेशलिस्ट आहेत डोळ्यांमध्ये पेट्सच्या. आणि तिथे बाकी इतर पण वेट्स आहेत, म्हणजे कॅन्सर वेट आहे, बर्ड वेट आहे असं. सो आज जेव्हा डॉक्टरनी चेक केलं जॉर्डनच्या डोळ्याला, तर त्यांना असं कळलं की तेवढं अजून फिलअप झालं नव्हतं, ते जे अल्सर होतं ते रिकव्हरी नव्हती झाली. सो मग त्यांनी सजेस्ट केलं की आपण एल्जर ब्रश नावाचं ट्रीटमेंट जे असते ते करावं त्याच्या डोळ्यांवरती. आणि ते खूप पेनफुल असतं ॲक्च्युली, जसं कॉटन बड असतं तसंच थोडंफार ते पण पेनफुल असतं, बट त्यातून जी रिकव्हरी होण्याचे चान्सेस असतात ते जास्त असतात. आणि त्यातून जे अल्सर जो जमलेला असतो तो निघून जातो. सो जॉर्डनला तेच जे अल्जर ब्रश नावाचं ट्रीटमेंट आहे ते केलेलं आहे आता, आणि त्याचं बऱ्यापैकी रिकवर झालेलं आहे. आता फक्त त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे. टाईम टू टाईम त्याला मेडिसिन्स द्यायचे आहेत, फीड करायचे आहेत, त्याला आय ड्रॉप्स टाकायचे आहेत, आणि देन ही इज गुड. बाकी जॉर्डन झोपलाय, कारण त्याला पेन होते. त्याला पेन किलर बाय द वे दिलेलं आहे, इंजेक्शन दिलं होतं. जॉर्डनची रिकव्हरी चांगल्या प्रकारे चालू आहे. आणि जसं डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलं होतं त्याला टाईम टू टाईम मी मेडिसिन्स पण देतो आहे, फीड करतो आहे, आणि आय ड्रॉप पण चालू आहे. सो हा टोबा नावाचा एक आय ड्रॉप आहे आणि तो आता मला टाकायचा आहे डोळ्यामध्ये. सो तो मी कसं डोळ्यामध्ये आय ड्रॉप टाकतो. राऊंड वगैरे सगळं झालेलं आहे जॉर्डनचा. आज मी घेऊन गेलो होतो त्याला राऊंडला, कारण नेहमीच पप्पा घेऊन जातात राऊंडला सकाळचं. आणि कारण मला जॉब असल्यामुळे मला वेळ नाही मिळत, सकाळी लवकर उठता येत नाही पहिली गोष्ट तर. सो त्याच्यामुळे मग म्हटलं आज मीच घेऊन जाईल, संडे पण आहे.
सो मस्त राऊंड झाला आहे आमच्या दोघांचा एकत्र आणि त्याला आता आणलं त्याला मी आणि छानपैकी आंघोळ वगैरे घातली आणि मस्त आय ड्रॉप टाकलेत आणि रिकवर होतोय तो ऑलमोस्ट झालेला आहे रिकवर. सो मला एक थोडंसं टेन्शन गेलेलं आहे डोक्यातून. जर स्किन इन्फेक्शन जे झालं होतं तेही आता बरं झालेलं आहे. थँक्स फॉर दी वेट खरंच. आणि आता पुढे बघूया. सध्या तरी काही प्लॅन्स नाहीत माझे. पाऊस पण जबरदस्त पडतोय सध्या बाहेर. म्हणजे मस्त तुम्ही बघितलं ना बाहेर असं ढगाळ वातावरण झालं आहे, पाऊस पडतोय, गारवा आहे. अगदी ते जे गाणं आहे ना गारवा त्यातले बोल मला आठवतात. आणि अशा मुमेंटला ना खरंच गरम गरम चहा, हा मसालेदार एकदम चहा आणि भजी याची सोय झाली तर मग मजाच येते खरंच सांगतो. आणि नेमकं अशाच मोमेंटला पण आपल्याला खूप असं इच्छा होते मस्त गाडी काढून आणि असं लोणावळा किंवा कर्जत किंवा कुठेतरी लॉंग ट्रिपला जाऊ. पण बरेच ट्रिप आता मागच्या 2-3 महिन्यामध्ये झालेले आहेत. तर मला जरा ब्रेक करावा लागेल माझ्या गाडीला आणि बघू मी करेल काहीतरी प्लॅन. काही तुम्हाला आता कळेलच त्या गोष्टीबद्दल समजा प्लॅन काही झाला तर. सो आता पुढे मला काही प्लॅन्स होते काहीच माहीत नाहीये. सो बघूया. टिल देन स्टे ट्यून्ड. महाराष्ट्र शासनाने तर रेड अलर्ट पण जाहीर केले 2 दिवसापासून. कारण अनेक भरत आहे ठिकठिकाणी. सो माझे आजचे प्लॅन सगळे रद्द झालेले आहेत कारण मला तर कुठे जायला मिळणार नाही आहे. आणि इनफॅक्ट माझ्या एरियामध्ये पण बऱ्याच ठिकाणी पाणी भरलं आहे आणि झाड पडले, रस्ते बंद झाले. सो इट्स बेटर की मी पण घरी राहिलेलं बरं. घावणे आणि चहा डेडली कॉम्बिनेशन आहे मित्रांनो खरंच. आणि अशा वातावरणामध्ये हे तर पाहिजेच. ओके म्हणजे बहुतांश लोकांमध्ये जे मालवणी आहेत महाराष्ट्रांमध्ये बेसिकली, आणि ह्याला ॲक्च्युली नीर डोसा पण असं म्हणतात साऊथमध्ये याला नीर डोसा म्हणतात आणि आपल्या इथे याला घावणे म्हणतात, घावन म्हणतात. असे 2 नावं आहेत. पण मोस्टली लोक प्रेफर करतात चटणीबरोबर खायला, घावन आणि चटणी, घावणे आणि चटणी. पण मी प्रेफर करतो चहा आणि घावणे. तर ती मजा येते मला आणि अशा वातावरणामध्ये खायला तर अजून भन्नाट मजा येते. तर मी आता खाऊन घेतो, तुम्ही पण खाऊन घ्या. ठीक आहे, मस्तपैकी ब्रेकफास्ट करून घ्या कारण सकाळचा ब्रेकफास्ट फार इम्पॉर्टंट असतो. If I could lay down beside you, I would. When nothing really matters, that's all I want. मित्रांनो बऱ्याच गोष्टी मला ह्या ब्लॉगमध्ये कव्हर करायचे होते. माझे काही प्लॅन्स होते जे मला एक्झिक्यूट करायचे होते, परंतु रिझन बिंग पावसामुळे मला काहीच करता नाही आले. आणि तुम्ही पण न्यूज चॅनल बघितले असतील, ठिकठिकाणी पाणी भरलं होतं मुंबईमध्ये. माझ्या एरियामध्ये पण तुम्ही बघितलं या ब्लॉगमध्ये पाणी भरलं होतं. सो आता मी निरोप घेतो. ओके बट नक्की पुढचे ब्लॉग असतील ते नक्कीच मी चांगले प्रयत्न करेल करायचे. पण येस मला एक अपडेट द्यायचं होतं आणि अपडेट असं आहे की मी एक अपग्रेडेशन करतोय आणि त्याची मी आतुरतेने वाट बघतोय. ते बहुतेक उद्या येईल माझ्याकडे. ते अनबॉक्सिंग पण करेल, ते तुम्हाला कळेल पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये नाही, जो ह्याच्यानंतरचा जो ब्लॉग येणार आहे त्यामुळे तुम्हाला कळेल की काय अपग्रेडेशन झालंय. आणि त्या अपग्रेडेशननी नुसतंच माझं ब्लॉग मेकिंग एक्सपिरियन्स नाही डेव्हलप करणार आहे, तर तुम्ही जो ब्लॉग बघणार आहे ते तुम्ही जे कंटेंट बघणार आहे तुमचा एक्सपिरियन्स खूप चांगला करणार आहे. ओके सो जर तुम्हाला आवडलं तर प्लीज खाली कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा मला. ओके ज्याच्यामुळे मला पण कळेल की माझे ब्लॉग्स कितपर्यंत पोहोचत आहेत, लोकांना आवडत आहेत की नाही आवडत आहेत. ओके सो जॉर्डनबद्दल सांगायला गेलं तर येस जॉर्डन आता बरा आहे. उद्या मला त्याला ॲक्च्युली घेऊन जायचं होतं डॉक्टरकडे, पण नेमकं डॉक्टर उद्या अवेलेबल नाही आहेत हॉस्पिटलला. सो आता मला नेक्स्ट सॅटर्डेसाठी वेट करायला लागणार आहे. बट येस इज गुड. ओके तो बरा आहे आता. ओके आणि एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी. बघा बघितलं
असं एकदम म्हणजे राजा माणसासारखं झोपतो सोफ्यावरती. सो निरोप घेण्याच्या अगोदर एक लास्ट शेवटची गोष्ट, आपला आपुलकीचा प्रश्न. ठीक आहे, हा जर ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, लाईक करा, ओके, कमेंट करायला विसरू नका. आणि हां, जे खाली जे नोटिफिकेशन आयकॉन आहे ना, बेल आयकॉन आहे, ते प्लीज प्रेस करा. त्याच्यामुळे तुम्हाला लगेच कळेल मी जे काही कंटेंट अपलोड करेल ते, आणि तुम्ही ते बघाल, तुम्हाला ते आवडेल. आणि आपलं हे जे नातं आहे ते आपण असंच कंटिन्यू ठेवू. टिल देन स्टे ट्यून, टेक केअर, बाय बाय.